महाराष्ट्रातील एक अतिशय शक्तिशाली आणि जागृत देवस्थान, जिथे आई भवानी स्वतः भक्तांच्या हाकेला धावून येते। चला तर मग आज आपण भेट देणार आहोत तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरला। नमस्कार मंडळी, देवदर्शन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या सिरीजच्या पहिल्या भागात तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही कोल्हापूर ते अक्कलकोट असा प्रवास केला होता। एक रात्र अक्कलकोटला स्टे करून सकाळीच उठून आम्ही तुळजापूरला जायला निघालो। तुम्ही जर कोल्हापूरवरून तुळजापूरला जात असाल तर तुम्हाला 286 किलोमीटर डिस्टन्स पडेल। आम्ही तुम्हाला ते मॅपमध्ये दाखवत आहोत। सोलापूर सिटीमधून तुळजापूर आणि अक्कलकोट हे वेगवेगळ्या दिशेस असल्यामुळे ते 60 ते 70 किलोमीटर डिस्टन्सवर आहेत। पण आम्ही अक्कलकोटवरून तुळजापूरला निघालेलो, त्यामुळे आम्हाला 70 किलोमीटरच डिस्टन्स पडलं। 70 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलोय आता तुळजापूरमध्ये। तुम्ही येथे पाहू शकता मंदिराकडे जाणारा रस्ता किती भाविकांनी गजबजून गेलाय। दोन्ही बाजूस असलेल्या प्रसाद, फुले आणि पूजा विकणाऱ्या साहित्याच्या दुकानांनी रस्ता फुलून निघाला होता। तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील बऱ्याच लोकांची कुलदैवता असल्याने येथे तुम्हाला नेहमीच भक्तांची गर्दी दिसेल। एक 5 मिनिटं चालून झाल्यावर आम्ही पोहोचलो मंदिराच्या येथे। तेथे तुम्हाला चप्पल काढण्यासाठी पेड आणि फ्री अशा देखील सोय आहेत। लांबूनच तुम्हाला 2 मोठी महाद्वारं दिसतील, एक राजे शहाजी महाद्वार आणि राजमाता जिजाऊ महाद्वार। महाद्वारातून प्रवेश केल्यावर समोरच तुम्हाला श्री गोमुख तीर्थ दिसेल। येथे गाईच्या मुखातून पडणाऱ्या पाण्याला स्पर्श केल्याने किंवा त्याखाली अंघोळ केल्याने माणूस पवित्र होतो किंवा पुण्य लाभते असे मानले। उजव्या सोंडेच्या गणपतीचं श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। आईचं दर्शन घेण्यासाठी येथे 2 रांगा होत्या, एक मुखदर्शनाची आणि दुसरी धर्मदर्शनाची। धर्मदर्शनाची रांग देवीच्या देवळात जाऊन गाभाऱ्यापर्यंत जाते आणि तेथून देवीला जवळून पाहता येते। तुळजाभवानी मंदिर संस्थाने येथे येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम प्रकारची सोय केली आहे। रांगेची व्यवस्था उत्तम आहे, तसेच तेथे फॅन आणि कूलर याची देखील व्यवस्था। या रांगेतून गेल्यास जवळपास 4 मजले आणि देवीचं मंदिर एवढं फिरावं लागतं। देवीचे फोटो, व्हिडिओ पाहण्यासाठी तुळजाभवानी संस्थांचं सोशल मीडिया अकाउंट देखील आहे। याच्या लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करू। देवीच्या गाभाऱ्यात CCTV असल्याने रांगेतच उभे असताना आम्हाला देवीचं दर्शन झालं। 3.5 तास रांगेत उभं राहून आम्ही देवीचं दर्शन घेतलं। देवीचं दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झालं। तुम्ही येथे देवीचं मंदिर आणि मंदिराचा कळस पाहू शकता। हे मंदिर खूप प्राचीन असून त्याची बांधणी यादव काळात म्हणजे 12व्या-13व्या शतकात झाल्याचे मानले जाते। मंदिराची रचना तुम्ही जर पाहिली तर ती दगडी आणि हेमाडपंथी शैलीत करण्यात आली आहे। तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं। या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेली असल्याचे मानले जाते। तुळजाभवानी मंदिर येथे बांगड्यांची एक खास धार्मिक परंपरा देखील पाळली जाते। बांगड्या म्हणजे स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। इथे देवीसमोर बांगड्या अर्पण केल्या जातात किंवा हातात घातल्या देखील जातात। तुमचा याबद्दल काही वेगळा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। देवीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही बाहेर आलो। धाराशिवमध्ये अजून एक पाहण्यासारखं ठिकाण म्हणजे धाराशिव केव्ज। या केव्ज तुळजापूरपासून जवळपास 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहेत। याचा सेपरेट व्हिडिओ आम्ही लवकरच बनवणार आहोत। तुम्हाला हा तुळजापूरचा तुळजाभवानी मंदिरचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।